नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा. निवृत्ती उदारा सोपानदेवा. मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी. आद्यत्रय जननी देवांची जयांचे केलिया स्मरण. होय सकळ विद्यांचे अधिकरण. तेचे वंदू श्रीचरण श्री गुरूंचे. ते नमस्कारोनी आता. जय जय देव विशुद्ध अविद्योद्यानद विरद. शमदम मदन मदभेद दयार्णव. किंवा दुसरा एक पाठ आहे, जय जय देव विशुद्ध विदुदयोद्यानद विरद. शमदम मदन मदभेद दयार्णव. या ओळीमध्ये बऱ्याच प्रकारचे पाठभेद आहे. कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती विश्वमौली ज्ञानोबाराय सकल ब्रह्मनिष्ठ गुरुजनांच्या परमकृपेने ज्ञानोबारायांच्या मुखारविंदातून सकल जगाच्या कल्याणासाठी सत्यवादाच्या तपातून ज्या ग्रंथाचं प्रगटीकरण झालं, अशा श्री भगवती ज्ञानेश्वरीच्या 18व्या अध्यायाच्या चिंतनाचा विचार आपण करत आहोत. या अध्यायाच्या प्रारंभाला विश्वमौली ज्ञानोबाराय अनेक प्रकारची विशेषणं वापरून यथामती श्री गुरूंचं वर्णन करण्याचा प्रयत्न करतात. या वर्णनामध्ये श्री गुरूंच्या तात्विक स्वरूपाचंही वर्णन आहे, श्री गुरूंच्या ईश्वरीय स्वरूपाचंही देखील वर्णन आहे आणि श्री गुरूंच्या श्रोत्रिय ब्रह्मनिष्ठ कृपाळू या लक्षणांचा सुद्धा वर्णनाचा विचार आपल्याला सूक्ष्म रीतीने पाहिल्यानंतर लक्षात येतो. त्यापैकी 5 ओव्यांचा आपण विचार केलेला आहे. 6 ओव्या झाल्या. आता एक 7व्या क्रमांकाची ओवी आहे. ज्ञानोबाराय या ओवीच्या प्रारंभाला श्री गुरूंचा जय जयकार करतात. आपण कसे आहात? जय जय देव विशुद्ध. अत्यंत शुद्ध स्वरूपाचे आहात. त्या शुद्ध शब्दाला सुद्धा वि हा उपसर्ग लावलेला आहे. किंवा विशेष करून आपण शुद्ध आहात. शब्दशार्थ पाहू, थोडासा चिंतनाचा विचार पुढे करू. अविद्योद्यानद विरद. अविद्या एक प्रकारचं उद्यान आहे आणि या उद्यानाचा नाश करणाऱ्या आपण विरद द्वौ रदौ दंतौ प्रधानतया तस्य, ज्याला मुख्यत्वे करून 2 दात असतात त्याला द्विरद म्हणतात. तो हत्ती आहे. हत्तीचे पुढे दिसणारे 2 दात मुख्य असतात आणि जर तो आपल्या सामर्थ्याचा वापर करू लागला तर तो सगळ्या प्रकारच्या वनाला नष्ट करतो. तसे आपण अविद्या नावाचं उद्यान नष्ट करणारे हत्ती आहात. अविद्योद्यानद विरद. आणि पुढे शब्द आला शमदम मदन मदभेद, म्हणून तर समता घ्यावी लागते. अनुप्रास नावाचा एक अलंकार आहे. त्या अलंकारामध्ये एका शब्दाचा वारंवार वापर झाला की त्याला अनुप्रास नावाचा अलंकार म्हणतात. आणि संतांच्या साहित्यामध्ये सगळे अलंकार आलेलेच आहे, सगळे अलंकार. त्यामध्ये आता हा शम दम मदन मदभेद, इथे म आणि द या शब्दांचा वारंवार वापर झाला, याला अनुप्रास नावाचा अलंकार म्हणतात. तो एका अभंगात पण आला आहे बघा, रंगी रंगे रे श्रीरंगे. र शब्दाचा अनेक वेळा वापर झाला म्हणून त्याला म्हणतात अनुप्रास नावाचा अलंकार. मदनाच्या ठिकाणी मद आहे म्हणजे गर्व आहे. कामाच्या ठिकाणी असणारा गर्व आणि त्या गर्वाचा आपण शमदम साधनांच्याद्वारे भेद करतात किंवा त्या गर्वाला नाहीस करतात असे आपण आहात. आणि याच ओळीमध्ये अंतिम पद आहे दयार्णव. अर्णव म्हणजे समुद्र. आपण दया सागर आहात किंवा दयेचा अथांग समुद्र आपण आहात. हे झालं 4 पदाचा सरळ अर्थ. यामध्ये आता ज्ञानोबाराय ज्या पदांचा इथे वापर करतात त्या पदाचा आपल्याला थोडासा विचार करायचा आहे. शुद्धता ही 2 प्रकारची आहे. एक स्वाभाविक असणारी शुद्धता आणि एक संस्काराने प्राप्त होणारी शुद्धता. काही देश स्वभावतः शुद्ध असतात, जसं की आळंदी क्षेत्र स्वभावतः शुद्ध आहे. आपण स्वामींच्या मुखातून एक वाक्य ऐकलं, जगामध्ये आपण कितीही तीर्थक्षेत्राचं विचरण केलं, किती तीर्थक्षेत्राच्या यात्रा केल्या, तर आळंदी ते आळंदीच आहे. आळंदीसारखं दुसरं कोणतं नाही. याला अनन्वय अलंकार असं म्हणतात.
आळंदी कोणत्या तीर्थक्षेत्रासारखी आहे? आळंदीसारखीच आहे. दुसरी उपमा त्याला देता येत नाही, त्याचीच उपमा त्याला द्यावी लागते. याला अनन्वय नावाचा अलंकार असं म्हणतात. अमृत कशाप्रमाणे आहे? अमृताप्रमाणेच आहे. एखाद्याला विचारलं अमृत कसं आहे, तुम्हाला अमृत तुल्याप्रमाणे चालणार नाही. अमृत कुठं, अमृततुल्य कुठं, उपमा देता येणार नाही. 9वा अध्याय 9व्या अध्यायासारखाच आहे. ज्ञानेश्वरी सारखीच आहे. किंवा रावणाचं युद्ध रावणाच्या युद्धासारखंच आहे. त्याचीच उपमा त्याला द्यावी लागते. तेव्हा त्याला अनन्वय नावाचा अलंकार म्हणतात. शुद्धता 2 प्रकारची, एक नैसर्गिक स्वभावतः असणारी शुद्धता या क्षेत्रामध्ये आहे. कोणताही व्यक्ती जर आळंदीमध्ये आला तर त्याच्या हातून अनायासे परमार्थ होतो. आणि आपण जर अनायासे परमार्थ करत असाल तरच आपण आळंदीत आहे असं त्याचा एक अर्थ होतो. वेगळा अर्थ घेण्याचं काही कारणच नाही. आळंदीत आल्यानंतर परमार्थ करली यात नवल काय आहे? आळंदीच्या पंचक्रोशीत जरी आपण प्रवेश केला तरी मनाला एक वेगळ्या प्रकारची ऊर्जा आणि समाधान मिळतं. याचा अनुभव प्रवास करणाऱ्याला येतो. ही अनुभवाची जोगे नवे बोलायचे. प्रवास करावा आपण दूर देशात आणि परत माघारी आळंदीला यावं. पंचक्रोशीमध्ये जरी पाऊल ठेवला तर असं वाटतं बस हायसं झालं आता आहे आपण काहीतरी. का? हे क्षेत्र स्वभावतः शुद्ध आहे आणि एका क्षेत्राला संस्काराने शुद्ध करता येतं. ज्या क्षेत्रामध्ये गायी विचरण करतात, ज्या क्षेत्रामध्ये हरणं किंवा मृग फिरतात, ज्या क्षेत्रामध्ये वेदाच्याद्वारे यज्ञाचं आयोजन केलं जातं किंवा ज्या ठिकाणी अन्नदानाच्याद्वारे अनेक यज्ञ होतात, ती भूमीसुद्धा संस्काराने शुद्ध होत असते. किंवा गोमूत्राचा वापर केला संस्काराने शुद्ध होते. ते भूमीच असणारं पावित्र्य आहे. तसं काही महात्मे स्वभावतः शुद्ध असतात आणि काही संस्काराने शुद्ध होतात. ज्यांच्या ठिकाणी संस्काराने शुद्धता केली जाते ते जीवन साधकाचं आहे. आणि जिथे स्वभावतः निसर्गतः शुद्धता अनुभवाला येते ते सिद्ध जीवन आहे. ज्ञानोबांची गोवी फार गोड आहे बघा. 12व्या अध्यायामध्ये जेव्हा अनपेक्षा शुचिही या पदाचा वापर केला तेव्हा ज्ञानोबा त्यांची शुद्धता सांगत असताना अनेक प्रकारची उदाहरणं देतात. अनपेक्षा या पदावर फक्त एकच ओवी आहे, पण शुची, पावित्र्य किंवा शुद्धता सांगत असताना तिथं 2-3 पदांचा वापर केला आहे. उदाहरणं दिली आहे. पहिल्यांदा एक आहे उदाहरण वाराणसी क्षेत्राचं, दुसरं आहे हिमालय पर्वताचं, तिसरं उदाहरण आहे गंगेचं. आणि या सगळ्यांचं उदाहरण देऊन त्यांच्यामध्ये काही ना काही उणीव प्रतिपादन केलेले आहे. तेव्हा त्याला व्यतिरेक नावाचा अलंकार म्हणतात. आत्ताच आपण अनुप्रास अलंकार पाहिला. ओघामध्ये जेवढे होते तेवढे सांगण्याचा प्रयत्न करणारच आहे. काही नाही, एखाद्या प्रवचनात असं सांगितलं की वजन पडून जाईल. क्षमता तिथे उदाहरण दिलं आहे. मोक्ष देवनी उदार काशी होय कीर परे वेचने लागे शरीर ती ये गावी. मोक्ष देण्याच्या बाबतीमध्ये वाराणसी क्षेत्र उदार आहे, हे खरंच आहे. परंतु वाराणसीमध्ये जिवंत असताना मोक्ष नाही. वेचने लागे शरीर ती ये गावी. त्या गावामध्ये शरीर खर्च करावं लागतं की नाही, उणीव आहे बघा. जिवंतपणाने मोक्ष नाही, मोक्ष मेल्यापाठी होणारच आहे, पण वेचावे लागे शरीर ती ये गावी. पुढचं उदाहरण दिलं हिमालय पर्वताचं. हिमालय पर्वताची आपण यात्रा केली. असं म्हणतात की हिमालय पर्वत फार विस्तीर्ण आहे. 2-3 राज्यामध्ये त्याची सीमा विस्तारलेली आहे. फार मोठं क्षेत्रफळ आहे. आणि त्या हिमालय पर्वताची जर आपण यात्रा केली तर तो आपले दोष खातो, हे खरं आहे. पण तिथलं असणारं थंड वातावरण, त्या पाण्यामध्ये असणारे त्या भागातले काही कण किंवा ते सगळं पाणी प्राशन केल्यानंतर आयुष्याची होणारी हानी, हा त्यामध्ये उणीवपणा आहे की नाही. हिमवंतो दोष खाये परे जीविताची हानी होये तैसे शुचित्व हे सज्जनाचे. 2 जणांचं उदाहरण दिलं, उणीव सांगितली. मग गंगेचं उदाहरण घ्या. वा, गंगेचं उदाहरण किती गोड आहे. फेडीत पापताप बोखीत तिरीचे पादप समुद्रा जाय आप गंगेचे जैसे. खरंच आहे, परंतु त्या गंगेमध्ये स्नान करावं लागतं.
ज्ञानोबांची ओळी ना पुढे, शुचित्वे शुची गंगा होय आणि पाप ताप हे जाये, परी तेथ आहे बुडणे एक. गंगेमध्ये स्नान करणं अवघडच आहे. जे माणसं गंगोत्रीला स्नान करतात त्यांना अनुभव येतो. गंगोत्रीला कशाला? ऋषिकेशला स्नान करून बघा, अतिशय थंड पाणी बघा, आपल्या गुडघ्याच्या खालीच तेवढ्याच पाण्यामध्ये स्नान करावं लागतं. आणि ते सुद्धा सकाळी सकाळी नाही. सकाळी स्नान केलं त्याला पुन्हा स्नान करावंच लागतं आहे, गरम पाण्यानेच करावं लागतं आहे. पण जर 2-2:30 वाजता स्नान केलं, 2-2:30 वाजता, तरीसुद्धा थंडगार पाणी असतं. पण गंगेचं एक विशेष आहे बरं, कितीही थंड पाणी असू द्या, त्या पाण्यात स्नान केलं की सर्दी होत नाही. हे विशेष आहे. स्नान करायचं आणि फक्त 2 पाऊल वाळवंटामध्ये टाकायचे, लगेच उष्णता तयार होते. हे गंगेचं विशेष वरदान आहे. परंतु तेवढ्याही थंड पाण्यात स्नान करणं कठीण. गंगेचा वेगही प्रचंड आहे. ऋषिकेशला तेवढा वेग नाही जेवढा वेग हरिद्वारला आहे. म्हणून त्या हरिद्वारला स्नान करत असताना त्या घाटावर साखळ्या बांधलेल्या असतात. त्या साखळ दंडाच्या पुढं जायचं नाही. आणि जर त्याच्या पुढे गेला तर तो गंगेत नाही सापडत, गंगासागर. शुची गंगा होय, पाप ताप हे जाय, परी तेथ आहे बुडणे एक. बुडावं लागतं. खोलिये पारणे निजे, तरी भक्ती न बुडीजे, रोकडाचे लाहीजे न मरता मोक्षू. तिथे जो भक्ती शब्द आला की नाही, तो भक्ती शब्द प्रेमरस संपन्न असणारी भक्ती असा अर्थ नाही. भक्ती म्हणजे भक्ताच्या ठिकाणी सप्तमी अधिकरण करायचं. खोलिये पारून निजे, भक्ताची खोली किती मोठी आहे कुणालाही कळत नाही. खोलिये पारून निजे, पण असा जरी असेल आणि एखाद्याने भक्ताच्या ठिकाणी आपली अंतःकरणाची बुडी दिली, तरी भक्ती न बुडीजे, रोकडाचे लाहीजे न मरता मोक्षो. या शुचिपदाचं हे चिंतन केलं आहे. पुढे आणखीन 1-2 ओव्या आले आहे. आत बाहेरी चोखाळ, सूर्य तैसा निर्मळ, आणि तत्वार्थीचा पायाळ देख नाजो. मला त्यातली आणखीन एक ओवी घ्यायची आहे. ज्ञानोबा म्हणतात, मनोनी असो जो ऐसा, शुचित्वे तीर्था कुवासा, जेने उल्लंघविले दिशा मनोमळ. हे मला घ्यायचं आहे. ज्यांनी आपल्या जीवनामध्ये मनाचं असणारं मालिन्य देशोदडीला घातलेलं आहे, उल्लंघविले दिशा मनोमळ, त्यांच्या मनामध्ये आपल्याला अशुद्धता कधीही अनुभवाला येणार नाही. निर्मळ पदाचं सुद्धा काल आपण पाठीमागे चिंतन केलं आहे. संतांचं शरीर शुद्ध आहे, वाणी शुद्ध आहे, त्यांच्या जीवनामध्ये अविद्येचा मळ आपल्याला कधी अनुभवाला येत नाही. तसं जरी असेल तरी पण विशुद्ध पदामध्ये त्यांची विशेष प्रकारची शुद्धता प्रतिपादन केली आहे. ज्यांच्या जीवनामध्ये निसर्गतः ही शुद्धता आहे. किंवा वीतराग भय क्रोधा मनमया मामुपाश्रिताः, बहवो ज्ञान तपसा पूता मद्भावम आगताः. पवित्र किती आहे? जे पवित्रता तीर्थांसी तीर्थरूप. इतकं पावित्र्य आहे की तीर्थाला सुद्धा जर पवित्रपणा यायचा असेल तर त्यांच्या येण्याची अपेक्षा ते करतात. म्हणून विशुद्ध विशेष प्रकाराने आपण शुद्ध आहात, हा झाला एक अर्थ. दुसरा अर्थ असा आहे, काहींची शुद्धता सापेक्ष असते आणि काहींची शुद्धता निरपेक्ष असते. दुसरा कोणीतरी अशुद्ध आहे म्हणून यांना शुद्ध म्हणा, हे सापेक्षिक असणारी शुद्धता आहे. संतांचं तसं नाही, यांची शुद्धता निरपेक्ष आहे. आणखीन त्यातला एक प्रकार आहे, काही जण दुसऱ्याला शुद्ध करतात पण दुसऱ्याला शुद्ध करता करता ते स्वतः शुद्ध होतात. संतांचं तसं मात्र नाही आहे. दुसऱ्या अशुद्ध असणाऱ्या पुरुषाला शुद्धता त्यांनी प्रदान केली तरी किंचितही अशुद्धता त्यांच्या जीवनामध्ये येत नाही. हे उदाहरण आपल्या सर्वांना माहिती आहे. पुंडलिक रायांचा आपण इतिहास पाहतो की नाही. ते तीर्थयात्रेला निघाले, जात असताना ते कुक्कुट स्वामींच्या आश्रमात थांबले. आश्रमात त्यांना जाग आली आणि पाहिलं तर मलिन वस्त्र परिधान केलेल्या, ज्यांचा चेहरा म्लान झाला आहे, अशा कुणीतरी 3 स्त्रिया आश्रमात आल्या. आश्रमातली काही सेवा केली, आश्रमाच्या अंतर्भागात प्रवेश केला. जाताना पाहिलं तर स्वर्गातील अप्सरांना सुद्धा लज्जायमान व्हावं लागेल इतकं दिव्य सौंदर्य त्यांना प्राप्त झालं. आणि मग पुंडलिक रायाने त्यांना विचारलं की तुम्ही कोण आहात? आश्रमात आल्यानंतर तुमची कांती वेगळी आहे आणि आता जात असताना शुद्धता मात्र वेगळी आहे. आपण कोण आहात?
त्यांनी आपला परिचय करून दिला की आम्ही गंगा यमुना सरस्वती या नावाच्या नद्या आहोत. म्हणे मग अशुद्धता का प्राप्त झाली? अनेक पापी लोक आमच्यामध्ये स्नान करतात, ते स्नान केले की पाप मुक्त होतात, पण त्यांचं पाप आम्हाला लागतं. माझा भाव एवढाच आहे की दुसऱ्याला शुद्धता प्रदान करता करता यांना मात्र अशुद्धता प्राप्त होऊ शकते. संतांच्या बाबतीमध्ये तसं नाही. उलट संतांचे न्यांग लगे पापाती जिनने गंगे, तेने संत संगे शुचित्व कैसे. म्हणून यांची शुद्धता आहे. गंगा पापम शशितापम दैन्यम कल्पतरुस्तथा साधू पापम तापम दैन्यांच. साधू दर्शनामध्ये ते हरण करतात. या एका साधनासाठी एकाची गरज आहे. पाप जायचं असेल तर गंगा आहे, ताप जायचा असेल तर चंद्र शशी आहे, दैन्य दारिद्र्य जायचं असेल तर कल्पतरू आहे. पण पाप ताप दैन्य जाय उठावठी झाली या भेटी हरिदासांची. ऐसे बळ नाही अनेकांच्या अंगी, म्हणून हे विशुद्ध आहे. म्हणजे स्वभावतः सापेक्ष अशी नाही, निरपेक्ष शुद्धता आहे. आणि अशुद्धाच्या संपर्कात आल्यानंतरसुद्धा ज्यांची शुद्धता बिघडत नाही. तुकोबारांचा अभंग फार गोड आहे बघा. पुनीत केले विष्णुदासी पुढे, संगे आपुल्या दोषी कोण पाहे तयाकडे. वीर विठ्ठलाचे गाढे अशुभ त्यापुढे, शुभ होणे ठाके प्रेम सुखाचीच राशी. दोष नाही ओखदासी तुका म्हणे त्यांनी, केले वैकुंठ मी दिनी. त्यांचा अवतार होण्याच्या अगोदर अनेक प्रकारचे लोक त्रस्त होते, पण जेव्हा त्यांनी कीर्तन भक्तीचा पुरस्कार केला, 9व्या अध्यायामध्ये ज्ञानोबा विस्ताराने विचार करतात. सततम कीर्तयंतो माम यतंतस्य दृढव्रताः नमस्यंतश्च मां भक्त्या नित्ययुक्ता उपासते. त्यांनी कीर्तन केलं आणि परिणाम असा झाला, जे पापाचे नाही नामचे नाही पापाचे ऐसे केले. कीर्तनाचे नि नटनाचे नासिले व्यवसाय प्रायश्चित्तांचे. जे नामचे नाही पापाचे ऐसे केले. यमदमा अवकाळा अनिली तीर्थे ठायावरून उठविली. यमलोकीची खुंटेली रहाटी आगवी. यम म्हणे काय यमावे, दम म्हणे कवना ते दमावे. तीर्थे म्हणते काय खावे, दोष ओखदासे नाही. ऐसे माझे नाम घोषे, नाहीची करते विश्वाची दुःखे. अवघे जगचे महासुखे, दुमदुमीत भरिले. हे संतांचं सामर्थ्य आहे की नाही. किंवा समाधी प्रसंगामध्ये भगवान परमात्म्यांनी ज्यांच्या चरणतीर्थाचं आस्वादन करावं, किती शुद्धता असेल. परमात्मा सर्वामध्ये पवित्र आहे, त्याचं नामही पवित्रात्मध्ये पवित्र आहे. पण जेव्हा तोही संतांचं चरणतीर्थ घेतो, याचा अर्थच असा आहे की संत खऱ्या अर्थाने विशेष स्वरूपाने शुद्ध आहेत. हे 2-3 प्रकारचे अर्थ झाले. आता एक अर्थ केला आहे विशुद्ध म्हणजे काय, निरुपाधिक, ज्यांच्या जीवनामध्ये कोणत्याही प्रकारची उपाधी नाही. काल थोडंसं मी विचारसागराचं वाचन करत होतो, त्यामध्ये उपाधी आली ना तर थोडा कनिष्ठपणा येतोच. तिथे विचार केला आहे किंवा शास्त्रामध्ये शिष्याने शंका निर्माण केली. तुम्ही असं म्हणता की ब्रह्मज्ञानाने जीवाचं परब्रह्माशी ऐक्य होणं शक्यच नाही म्हणे. जर जीवाचं परब्रह्माशी ऐक्य झालं तर द्वासुपर्णा सविजा सखाया या श्रुतीची संगती लागणार नाही. आणि जीवाचं ईश्वराचं ऐक्य झालंच तर कर्म उपासना प्रतिपादक शास्त्राला व्यर्थत्व प्राप्त होईल. त्यामुळे खरं सांगा ब्रह्मज्ञान कोणाला होईल, कसं होईल, विस्तार त्याचा करायचा नाही आपल्याला, कारण तो विस्तार आता जेव्हा येईल तेव्हा बघू. विचारसागराच्या पाठात थोडासा लागू पडता घेऊ आपण. त्यांनी असं म्हटलं आहे, जेव्हा शास्त्राने जीवाचं आणि परब्रह्माचं ऐक्य प्रतिपादन केलं तेव्हा ते त्यांच्या वाच्यार्थात केलेलं नाही, लक्षार्थामध्ये अभेद प्रतिपादन केलेलं आहे. तत्वमसी नावाचं महावाक्य आहे, त्यामध्ये तत्पद वाचार्थाने ईश्वराचं प्रतिपादन करतं, लक्षार्थाने ब्रह्मचैतन्य सांगतं. त्वम पदामध्ये वाचार्थ जीव आहे, लक्षार्थ कुटस्थ चैतन्य आहे. आणि असी या पदाने त्यांच्यामध्ये वाचार्थामध्ये ऐक्य होऊ शकत नाही, लक्षार्थामध्ये ऐक्य होतं. मग काय करावं, भागत्याग लक्षणा करावी. त्यामध्ये जीवाच्या ठिकाणी असणारी बुद्धी, बुद्धीस्त असणारा आभास आणि बुद्धीने येणारे जे काही संसार धर्म आहे ते टाकावे.
आणि बुद्धी ज्याला उपाधी लागली असं असणारं कूटस्थ चैतन्य, तिकडे ब्रह्मचैतन्याची असणारी माया उपाधीमुळे आलेला सर्वज्ञत्वादी धर्म, या सगळ्यांचा परित्याग करावा आणि शुद्ध असणारं ब्रह्मचैतन्य, कूटस्थ चैतन्य, लक्षण साम्यात एकत्व सिद्धी म्हणून अशी पदाने ऐक्य प्रतिपादन केलं तर सगळे संसार धर्म हे बुद्धीचे आहे, बुद्धीस्थ असणाऱ्या आभासाचे आहे. आणि खरा विचार केला ना तर ते संसार धर्म आभासाचे सुद्धा नाही बरं. कारण आभास तरी कोणाचा, परमात्म्याचा अंश आहे की नाही, पण प्रतिबिंबित झाला आहे बुद्धीमध्ये. म्हणून संसार धर्म हे बुद्धिस्थ चिदाभासावर आरोपित केले जातात, ते कूटस्थ चैतन्याचे नाही किंवा साक्षीचे नाही. तिकडे सुद्धा माया उपाधी लागली की मग मायेमुळे सर्वज्ञत्वादी धर्म ईश्वरावर आरोपित केले जातात. नाहीतर माया उपाधी बाजूला सारा, बुद्धी बाजूला सारा, चैतन्य शुद्ध रूपाने विद्यमान राहतं. तिथं त्यांनी आकाशाचे 4 प्रकार केले: घटाकाश, जलाकाश, मेघाकाश आणि महाकाश. तसे चैतन्यामध्ये सुद्धा 4 प्रकार केले. एक आहे जीवचैतन्य, कूटस्थ चैतन्य, ईश्वर चैतन्य आणि ब्रह्मचैतन्य. मग सांगा बरं, ईश्वर श्रेष्ठ आहे का ब्रह्मचैतन्य श्रेष्ठ आहे? तर त्यांनी एक वाक्य फार गोड वापरलं, खरं तर ब्रह्मचैतन्यच सर्वात श्रेष्ठ आहे. म्हणजे ईश्वरावर जरी मायाने अज्ञानाचं आवरण टाकलं नाही, ईश्वर जरी नित्यमुक्त आहे, सर्वज्ञ आहे, हे जरी खरं असेल, तर जोपर्यंत त्या ईश्वराचा मायेशी संबंध आहे, आध्यात्मिक तादात्म्य संबंध का होईना, तोपर्यंत ईश्वर निकृष्टच आहे. ब्रह्मचैतन्याच्या सापेक्षवर, नाहीतर ईश्वर श्रेष्ठच आहे. निंदा करण्यात तात्पर्य नाही, अभिप्राय लक्षात घ्या. मग त्यांनी उदाहरण दिलं, एकाचा भाऊ सज्जन होता, पण त्या भावाची स्त्री मात्र दुष्ट होती, आणि त्यामुळे 2 भावामध्ये वितुष्ट निर्माण झालं. मग गावातल्या एका व्यक्तीने विचारलं, का हो म्हणे, तुमचा भाऊ तर एवढा सज्जन आहे आणि तरीसुद्धा तुम्ही त्यांच्यापासून वेगळे निघालात? दुसऱ्या भावाने उत्तर दिलं, आमचा भाऊ सज्जनच आहे, पण आमच्या सज्जन भावाचा जोपर्यंत त्या दुष्ट स्त्रीबरोबर कोणता का होईना संबंध आहे, तोपर्यंत मात्र तो आमच्या बाबतीमध्ये एका अंगाने सज्जनपणात कमीच आहे. हे उदाहरण संपलं. तसं ईश्वराचा जोपर्यंत माया या उपाधीशी आध्यात्मिक तादात्म्य संबंध का होईना आहे, तोपर्यंत ते ईश्वर चैतन्य ब्रह्मचैतन्याच्या बरोबरीला येत नाही. आणि श्री गुरु हे तर ब्रह्मस्वरूपालाही प्रकाशित करणारे आहेत, म्हणून ब्रह्मापेक्षा सुद्धा ही शुद्ध आहे. म्हणजे जय देव विशुद्ध. नाथ महाराजांनी भागवतामध्ये असं म्हटलं आहे की ब्रह्माला सुद्धा ब्रह्मत्व यांच्यामुळे येत आहे, नाहीतर एरवी ब्रह्माला कोण विचारत आहे, हे सांगायचं आहे. ब्रह्मस्वरूपाचं सुद्धा प्रकाशन करणारे हे आहेत, म्हणून विशेष प्रकारे शुद्ध हा झाला एक अर्थ. असे बरेच अर्थ झाले बरं. आता 4-5 सांगायची जबाबदारी आहेच माझी. जय जय देव विशुद्ध. आणखीन एक भाव आहे, जे निरुपाधिक स्वरूप असतं त्याला विशुद्ध असं म्हणतात. उपाधी आली, माया उपाधी, तरीसुद्धा कनिष्ठपणाचा भाव येतोच की नाही. आणि ज्या स्वरूपामध्ये उपाधी कोणत्याही प्रकारे नाही, त्याला निरुपाधिक स्वरूप असं म्हणतात. उपाधी वेगळे, तुम्ही निर्विकार, काहीच संसार तुम्हा नाही. जरी माया नावाची उपाधी स्वीकारली आहे तर ते गणित सोडवण्यासाठी आहे किंवा भ्रम घालवण्यासाठी आहे, पण मुळामध्ये मात्र मायेचा आणि परमात्म्याचा कोणत्याही काळात कधीही संबंध होऊ शकत नाही. कारण ते आहे पारमार्थिक सत्तेमध्ये. माया नावाची उपाधी आहे प्रातिभाषिक सत्तेमध्ये, आणि मानलीच तर आपण व्यावहारिक सत्तेमध्ये मानतो, तिसरी एक सत्ता. पण या सत्ता जरी मानल्या तरी पण समान सत्तेमध्ये साधक बाधक व्यवहार घडत असतो. मुळात आपलं स्वरूप असंग आहे, आणि असंग निसंग तुम्हासी राहणे एकट, नाही कटकट साहो येत. म्हणून जरी संबंध आला तरी तत्वतः मात्र स्वरूपामध्ये बदल होत नाही. म्हणून आपण अत्यंत शुद्ध आहात, गंगादी तीर्थांना शुद्धता प्रदान करणारे आहात. दुसऱ्या अशुद्धाच्या संपर्कातून सुद्धा आपण अशुद्ध होत नाही, इतके आपण शुद्ध आहात. किंवा कोणताच उपाधी आपल्या स्वरूपाच्या ठिकाणी नाही, म्हणून आपण विशुद्ध
निरुपाधिक अत्यंत शुद्ध आहात, आपला जय जयकार असो. पुढे एक पद आलं, अविद्योद्यानद विरद. अविद्या नावाचं एक उद्यान आहे आणि त्या उद्यानाचा नाश करणारे आपण हत्ती आहात. हत्ती जर आपल्या सामर्थ्याने संपन्न असेल आणि जर त्याला क्रीडा करण्याचा प्रसंग आलाच तर त्यामध्ये तो एक तर जलक्रीडा करतो किंवा उद्यानाचा विध्वंस करतो. ज्ञानोबा म्हणतात बघा, मातलिया कुंजारा 16व्या अध्यायामध्ये चिंतन आलं आहे. जर हत्ती आपल्या बलाने मत्त झाला, कालच मी उदाहरण सांगितलं वाटतं त्या पाठामध्ये, की कुण्यातरी एका महात्म्यावर शिक्षा झाली आणि त्यांच्यावर मद्यप्राशन करविलेला हत्ती सोडला. आता तो हत्ती त्यांचा नाश करणार. तेवढ्या त्या महात्म्याने सांगितलं, एक काम करा, माझी अंतिम इच्छा, मला मृदंग आणून द्या. आणि ते मृदंगामध्ये तयारच होते. त्यांनी तो गजझंपा नावाचा ताल, त्या तालाचं वादन केलं. अत्यंत वेगात आलेला हत्ती यांच्या बोलानुसार नाचू लागला. यांच्या बोलानुसार याने जसा बोल वाजवला तसा त्यांनी पाय टाकावा. हत्ती नाचतो बरं, पण तेवढा मृदंग तयार पाहिजे. हा तेवढा असेल तर नाचू शकतो, ते त्यांचं सामर्थ्य आहे. आता आपल्या समोर घोडे नाचतात, सामर्थ्य आहे लोकांचं तेवढं. पण त्या हत्ती जर संपन्न असेल तर तो नाश करतोच की नाही. मग श्री गुरूंना उपमा दिली आहे, आपण मदोन्मत्त हत्ती आहात, पण कुणाचा मद नष्ट करतात? अविद्येचा. अविद्या नावाचं उद्यान आहे. त्या उद्यानामध्ये काही फुलं येतात, फळं येतात, बहरलेलं असतं की नाही. अविद्या नावाचं उद्यान आहे, त्याच्यामध्ये मोह नावाची फुलं लागतात. पंचविषयाचं आकर्षण ही पालवी लागते आणि प्रातिभासिक असणारे सुख ही फळं लागतात. हे सगळे प्रातिभासिक आहे. यामी माम पुष्पिताम वाचम प्रवदन्ते विपश्चिताः. हे अविद्येचं उद्यानच आहे सगळं. भगवंताने 18व्या अध्यायामध्ये अर्जुनाला विचारलं की मागिले मोहे तुते भूलविला तो येथे असे की नाही. सांग बरं अर्जुना, मागे तुला ज्या मोहाने आपल्या ताब्यामध्ये घेतलं होतं. एक पहिल्या अध्यायातली ओवी फार गोड आहे बरं. त्या ओवीचा आपण फार वेगामध्ये विचार नाही करत. आपण ज्ञानेश्वरीचं पारायण खूप वेगात करतो ना, त्यामुळे बरेच असणारे रत्न आपल्या हाताला लागतात म्हणून कळतच नाही. एक ओवी सांगून जातो, त्यातला भाव बघा कसा आहे. हे आदी पुरुषाची माया ब्रह्मयाही नयेची आया. पुढे मनोमनी भूलविला ऐके राया. संजयो म्हणे मनोनी भूलला असं नाही आहे, भूलविला. क्रियापद काय आहे? भक्तराज अर्जुन भुलले नाहीत, भगवंताने मुद्दाम अर्जुनाला भुलविलं. का? गीता सांगायची होती म्हणून. कारण जोपर्यंत अर्जुन भुलविला जाणार नाही तोपर्यंत हा रडणारच नाही. आणि हा जर रडलाच नाही तर आपल्याला प्रश्न विचारणार नाही. याने प्रश्न विचारला नाहीच तर प्रवचन सांगायचं कोणाला? मनोनी भुलविला ऐके राया. संजयो म्हणे यत् श्रेयस्यान् निश्चितम ब्रूहि तन्मे शिष्यस्ते हम शादे माम त्वं प्रपन्नम. मनोनी भुलविला. क्रियापद काय गोड आहे. आपण वेगात वाचतो, अर्जुनाला मोह प्राप्त झाला. मोहविला. मोह प्राप्त. ज्या भक्तराज अर्जुनाला स्वर्गातला मोह काही करू शकला नाही, त्यांना रणांगणातला मोह काय करणार आहे. पण भगवंत भक्ताची लीला असते. नाहीतर देवाला म्हणता आलं असतं. आता भगवंताची चालाकी बघा ना किती आहे. रथम स्थापय मेच्युत म्हटलं की नाही. भगवान म्हणतात, भक्तराज अर्जुन म्हणतात, येथ आले असते आघवे परिकवनेसी मी अजून जावे. हे रणी लागे पहावे म्हणून या. पुढे शब्द काय? बहुत करुणी कौरव हे आतुर दुष्ट स्वभावाचे आहे. मग जे दुष्ट स्वभावाचे आहे त्यांच्या समोर रथ उभा करायला पाहिजे होता की नाही, पण याने चालाकी केली. भीष्म द्रोण प्रमुखतस सर्वेषांच महिक्षताम. त्यांच्यासमोर रथ उभा केला म्हणून भुलविला. जर अगोदरच भक्तराज अर्जुनाचा रथ दुःशासनाच्या दुर्योधनाच्या जयद्रथाच्या समोर केला असताना तर दुसऱ्या क्षणामध्ये युद्ध सुरू झालं असतं. दुसऱ्या क्षणात. पण भगवंताने हुशारी केली म्हणून पार्किंगला सुद्धा कुठेही जा गाडी उभा करू नये. रथम स्थापय मेच्युत. कुठे रथ उभा करायचा आहे. मनोनी भुलविला. हे काय आहे? अज्ञान आहे. अज्ञान. ते भुलविला म्हणजे मोह आहे. आणि मोह निर्माण होतो
त्याचं कारण मोह एक प्रकारचं उद्यानातलं झाडच आहे की नाही. त्याचं मूळ कारण आहे अविद्या. करुणानिधीनोद्धृताः असं म्हटलंय बघा पंचदशीकारांनी की प्राप्य तीरतरोच्छायाम विश्राम्यन्ति यथा सुखम सत्कर्म परिपाकाते करुणानिधीनोद्धृताः प्राप्य तीरतरोच्छायाम विश्राम्यन्ति यथा सुखम. आपल्या संसार दुःखाला कारण आहे अविद्या, हे मूळ कारण आहे. आणि त्या अविद्येचं असणारं उद्यान, मग त्याला बऱ्याच प्रकारचं विषयाचं पाणी, शब्दस्पर्शादी विषयाचं आकर्षण, इंद्रियामध्ये असणारं चांचल्य, मनामध्ये असणाऱ्या वासना, हे सगळे त्या उद्यानामध्ये भरास आलेली पिकं आहे. आणि या सगळ्या उद्यानाला नष्ट करणारे बलवान असणारे आपण एक प्रकारचे हत्ती आहात. म्हणून अविद्योद्यानद विरद, अविद्येला नष्ट करणारे आहेत. दुसरा एक पाठ आहे विदुद्दयोद्यानद विरद. विदू म्हणजे ज्ञान, ज्ञानाचा उदय होणं हे एक प्रकारचं उद्यान आहे. आणि त्याही उद्यानाला आपण नष्ट करणारे आहात. काय अर्थ करायचा? याचे दोन अर्थ होतात. अविद्या म्हणजे अज्ञान, अज्ञानालाही आपण नाहीसं करतात आणि अज्ञानाला घालवणारं जे ज्ञान आहे त्या ज्ञानालाही नाहीसं करतात. जितकी अविद्या घातक आहे तितकीच अभिमान संपन्न असणारी विद्या ही घातकच आहे. म्हणून अज्ञान तर घालवतातच, यात नवल नाही. 16व्या अध्यायामध्ये ओवी फार गोड आहे बघा. जो अविद्या राती रोसोनिया गिळी ज्ञानाज्ञान चांदनिया. खऱ्या परमार्थामध्ये अज्ञान तर नाहीच नाही, पण खऱ्या अध्यात्मामध्ये ज्ञानसुद्धा नाही. कारण अहम ब्रह्मास्मी हे ज्ञानसुद्धा भ्रम आहे. हे वाक्य थोडं धाडसाने बोलल्यासारखं होईल बरं. जोपर्यंत मिळत नाही तोपर्यंत ते साध्य आहे, पण एकदा प्राप्त झालं की मग व्युत्पत्ती आघवी विसरीजे हे महत्त्वाचं आहे. किंवा जाणीव करी तोची नेणे आथिले पण मिरवी ते चिवणे आम्ही झालो ऐसे जो म्हणे तो काहीचे नव्हे. ते सुद्धा विसरावं लागतं. ज्ञानोबांनी याकरता एक रसायनशास्त्राचं उदाहरण दिलं आहे. कोण म्हणतं हो संतांच्या ठिकाणी सगळी माहिती नसते किंवा ते अज्ञानी असतात. हा अज्ञानी माणसं आपल्या अज्ञानाचा तिथं आरोप करतात. हे स्वतः अज्ञानी असतात, त्यांना काही सापडत नाही. आता ज्यांना 18व्या अध्यायातल्या 10 ओव्याच वाचता येत नाही ते ज्ञानेश्वरीचा अर्थ काय करणार सांगा. कशा काय करणार आहे. ते म्हणतात संत सगळे अडाणी होते, वाचून बघ. जैसे रसौषध खरे आपुले काज करुणी पुरे आपणही नुरे तैसे होत असे. रसायनशास्त्र ज्याला केमिस्ट्री म्हणतो की नाही आपण, ते केमिस्ट्री त्यामध्ये आलेली आहे. ज्याप्रमाणे खरं रस नावाचं औषध जर आपण रोगनिवृत्तीकरता घेतलं तर ते आपलं काम करतं, म्हणजे रोगाला घालवतं. पण खरं रस औषध आपल्या अंगात राहत नाही, आणि जर राहिलं तर ते आरोग्याची हानी करतं. म्हणजे आता जे ज्ञानोबा आहे जवळपास 732 वर्षापूर्वी रसायनशास्त्र ज्ञानेश्वरीमध्ये गुंफू शकतात. ते ज्ञानोबा आहे साक्षात ज्ञानाचाच अवतार आहे की नाही. म्हणून कोणतेही संत कमीच नाही. फक्त जे ज्यांना आपल्या ज्ञानाचा अभिमान आहे किंवा इथल्या बाबतीमध्ये ते अनभिज्ञ आहे, ते असं म्हणतात की संतांनी फक्त हा सगळा समाज आळशी बनवला नाही. झडझडवून वहिला निघ हे भक्तीचे वाटे लाग हे कोणी सांगितलं आहे. किंवा तुवा उचिते कर्मे आघवी आचरोनी मजा अर्पावी हे संत सांगतात की नाही. कर्म कोणतेही कठीण असू द्या, फक्त ज्यांचा भाव नाही त्यांना हे कळत नाही. माझा तोही सांगण्याचा भाव नाही. रसायनशास्त्रातलं रस औषध हे रोगाला घालवतं, स्वतः निवृत्त होतं. तसे अविद्या घालवणारं ज्ञान आहे ब्रह्मज्ञान, पण ते स्वतः निवृत्त झालं पाहिजे. म्हणून श्री गुरु त्या उदयाला येणाऱ्या ज्ञानाचं असणारं उद्यान त्याचासुद्धा नाश करणारे आहात. विदुद्दयोद्यानद विरद किंवा अविद्योद्यानद विरद दोन्ही पाठ आहे. ज्ञानाचं असणारं गर्व ते नाहीसे करतात, गर्व नाहीसे करतात. ते आपण वारंवार उदाहरण सांगत असतो की जितकी अविद्या घातक आहे तितकीच विद्यासुद्धा घातक आहे. ते उदाहरण दिलं जातं की नाही. जुन्या कीर्तनकाराचे उपकार आहे बरं, खरंच उपकार आहे. त्यांनी ते दृष्टांत कुठून शोधून आणले असते काही सांगता येत नाही, पण इतके सुचारू स्वरूपाचे आहे की ते दृष्टांत घेतल्याशिवाय आपल्याला सुद्धा संगती सांगता येत नाही. म्हणे एका पुरुषाचं थोडं लग्न झालं म्हणजे थोडं घाईनं झालं, त्याचं वय जास्त झालं होतं.
असा काही प्रकार असेल तर मग जास्त सखोल चौकशी होत नाही, फक्त अक्षदा पडणं महत्त्वाचं असतं. तुळशीचा विवाह झालाच होता आणि पौष महिन्यात लग्न होत नाही म्हणून घाई झाली, लग्न केलं त्याने. लग्न झाल्यानंतर लक्षात आलं की जिच्याशी आपण लग्न केलंय ती बंगाली विद्यामध्ये ग्रॅज्युएशन कंप्लीट केलेली आहे. आणि मग तिने 2-3 प्रयोग दाखवले. चल स्वयंपाक करतो म्हणे. स्वयंपाक केला की नाही. श्री गुरु चैतन्य महाराजांनी काल एक वाक्य सांगितलं, आम्ही रिकामी आहे म्हणे. ते रिकाम्यातला हा एक प्रकार आहे. स्वयंपाक करतो, वाढतो, जेवण झालं तिचं ताट धुवून काढ, इथपर्यंत थांबतो मी आता. सगळी सेवा तो करायचा. त्याने विचार केला जर न करावी तर ती बंगाली विद्येचा वापर करून आपल्याला कुत्रा करू शकते, कावळा करू शकते, काही करू शकते. सुकला बिचारा. दुसरा एक मित्र आला, ते म्हणे, काय रे तू लय सुकला म्हणे, लग्न झाल्यानंतर लोक किती खुश असतात आणि तू तर नाराज आहे. ते म्हणे तुला नंतर कळेल, अगोदर काय कळणार आहे. मग त्याने सगळा प्रकार सांगितला की आमची पत्नी बंगाली विद्येमध्ये निष्णात आहे. मग हा मला आपण एक काम करू, दुसरं लग्न करू. वा वा वा, पहिला सल्ला तुझाच ऐकला होता, तो फसला आणि आता दुसरं लग्न करायचं. म्हणे हो, ती बंगाली विद्यामध्ये निष्णात आहे की नाही, आपण तिच्यापेक्षा डबल ग्रॅज्युएट झालेली जी आहे तिच्यासोबत विवाह करून केला नाही विवाह. सांगितलं. दुसरी जेव्हा लग्न करून आणली त्याने सांगितलं, हे बघा, जर आपल्याला नांदा सौख्य भरे याचा जर अनुभव घ्यायचा असेल तर पहिली बाजूला काढावी लागेल आणि मी तुमच्याकडे काही उडीद देते, काही विशेष प्रकारचे तांदूळ देते. ह्या असणाऱ्या आमच्यामध्ये भांडणं सुरू झाले की दोघीच्या अंगावर उडीद टाकायची. ती होईल काळी घार, मी होईल पांढरी घार. सामर्थ्य माझं जास्त आहे, माझ्या नखांच्याद्वारे मी त्याचा वध करेल. आणि एकदा त्याचा वध झाला की हे दुसऱ्या प्रकारचे तांदूळ माझ्या अंगावर टाकायचे, मी पूर्ववत स्त्री होईल आणि मग आपण गुण्या गोविंदाने संसार करू. त्याला ते आवडलं. त्याने ते चांगलं मस्तपैकी उजव्या खिशात उडीद, डाव्या खिशात तांदूळ, म्हणजे काय चुकू नये बुवा. कधी कधी काही नाही का, ते काही लोक जर त्यांच्या पाठात असेल तर विषयाला अनुसरून असेल किंवा नसेल प्रमाण देऊन टाकतात. तसे तांदूळ वगैरे काही होऊ नये बा, उलट सुलट तसा काही प्रकार होऊ नये. आणि म्हणून त्याने ते उजव्या खिशात, डाव्या खिशात असं काही मागं पुढं होऊ नये यासाठी तो प्रकार केला. त्यांचे भांडणं सुरू झाले, दोघीच्या अंगावर उडीद टाकले. पहिली होती ती झाली काळी घार, दुसरी झाली पांढरी घार. त्याने सामर्थ्याच्या नखांचा, तीक्ष्ण नखांचा वापर करून ती पहिली मारून टाकली आणि दुसरीच्या अंगावर हा तांदूळ टाकणार तेवढ्या तो मित्र आला. म्हणजे 2 सल्ले माझे चुकले, आता तिसरा सल्ला बरोबर देतो. म्हणे ऐक, याच्या अंगावर तांदूळ टाकू नको. म्हणे का, पहिलीनं जर तुला एवढा त्रास दिला तर ही तर तिच्यापेक्षा जबरदस्त तयार आहे, ही तर काय काय करेल काही सांगता येत नाही. मग एक काठीचा घाव टाक आणि हिला सुद्धा नष्ट कर, ठेवू नको. तांदूळ भातात वापरू नष्ट कर तिला. म्हणजे जशी पहिली घातक होती तशी दुसरी सुद्धा घातकच आहे. जुन्या कीर्तनकाराचे उदाहरण आहे. तशी अविद्या घातक आहे, तसं त्या अविद्याला नष्ट करणारा ज्ञान आणि त्या ज्ञानाचा अभिमान असेल तर तोही घातक आहे. तुका म्हणे अहम ब्रह्म आड येऊनेदी भ्रम, म्हणून तो सुद्धा भ्रमच आहे. ब्रह्मज्ञानसुद्धा भ्रमच आहे. का बरं? कारण जगाचा भ्रम घालवण्यासाठी भ्रमच असावा लागतो. समान सत्तेमध्ये साधक बाधक व्यवहार घडतो. स्वप्नातली असणारी तहान स्वप्नातल्या पाण्याशिवाय जात नाही. मग स्वप्न जसं मिथ्या आहे तशी जागृती मिथ्या आहे. जागृती मिथ्या असेल तर मिथ्या जागृतीला घालवणारं ब्रह्मज्ञानसुद्धा त्याच तोडीचं असावं लागतं. म्हणून हे सुद्धा द्वैताने द्वैत नष्ट केलं जातं. लोहा लोहे को काटता आहे, तसं ब्रह्मज्ञानच ब्रह्मज्ञानाला नष्ट करतं. म्हणून त्याचा जर एखाद्याला अभिमान असेल तर मग त्याची हानी होऊ शकते. म्हणून अविद्येचं उद्यान नष्ट करणारे आपण हत्तीच आहात आणि उदयाला येणार अहम ब्रह्मास्मित्याकारक ज्ञान, त्या ज्ञानाचा अभिमान घालवणारे सुद्धा आपण हत्तीच आहात. दोन्ही पाठाचा अर्थ होईल. अविद्योद्यानद विरद किंवा विदुद्दयोद्यानद विरद असाच आहे ना पाठ. संस्थेच्या ज्ञानेश्वरीमध्ये विदुद्दयोद्यानद विरद असाच पाठ आहे. दोन्ही पाठ वेदाचे अर्थ लागले की आणखीन काही पाठ असतील त्या सगळ्यांचे पाठही लागतात. पुढे
शम दम मदन मतभेद दयार नव. आपण कसे आहात? मदन. मदनाचे एक आकर्षण आहे. भगवंताने म्हटलंय बघा पुढे 7व्या अध्यायामध्ये, धर्माविरुद्ध भूतेषु कामोस्मी भरतर्षभ. धर्माच्या अविरोधी असणारा जो काम तो ही माझी विभूती आहे. तो सगळ्या जगाला जन्माला कारण आहे, पण तो मात्र साधकाला घातकच आहे. अहंकारम बलम दर्पम. पुढे आलाय बघा, कामम क्रोधम परिग्रहम. तिथं ज्ञानोबाने चिंतन जेव्हा करतात 18व्या अध्यायामध्ये, त्या 18व्या अध्यायामध्येच म्हटलं आहे, क्रोधा ऐसा महादोख जयाचा दिख परिपाक. ते काम नावाचा विकार आहे की नाही, त्या विकाराचा महान दोष कोण असेल तर क्रोधाला जन्म देणं. म्हणजे कामाची अपूर्णता झाली आणि ती अपूर्णता ज्याच्यामुळे घडली त्याच्याविषयी मनुष्याला क्रोध येतो. म्हणजे क्रोधाला जन्म देणारा काम आहे. आणि तो काम कोणेचे ठाई नसे ऐसे केले पाहिजे. तो काम नावाचा विकार किंवा कुठंच नाही त्यांना अनुभवाला येत. किंवा ज्ञानोबाने म्हटलं बघा, प्रजहाती यदा कामान सर्वान पार्थ मनोगतान. यदा मनोगतान सर्वान कामान प्रजहाती प्रकर्षेन जहाती. तो काम सर्वथा जाई. ज्ञानोबाने म्हटलंय बघा, सर्वथा जाई म्हणजे अगदी मनातून ज्याचं मुळापासून उच्चाटन होतं तो काम सर्वथा जाई. जयाचे आत्मसंतोषी मन राहे तोच स्थितप्रज्ञ होई पुरुष जाणे. किंवा आत्मानं चेद्विजानीयात अयमस्मी ते पुरुषः किमिच्छन् कश्य कामाय शरीरम अनुसंज्वलेत. 2 प्रकार आहे. संसाराचं अनित्यत्व कळालं तरी पण काम नाही, आणि परमात्म स्वरूपाचा आनंद कळाला तरी पण काम नाही. मिथ्यात्व जर कळालं ना तर मनुष्याला आकर्षण निर्माण होत नाही. चांगलं मिथ्यात्व कळालं पाहिजे. जे विषय रांधिली रस सोये जे जेवणारा ठाऊई होये ते तो ताटची सांडूने जाये जिया परी. तैसी संसाराया समस्ता जाणी जे जे अनित्यता तै वैराग्य दवडिता पाठी लागे. संसाराचं अनित्यत्व कळालं की वैराग्याची प्राप्ती आहे, म्हणजे विषयाचं आकर्षण नाही. आणि ऐका पुढचं, जर परमानंदाचा अनुभव आला तरीसुद्धा मनुष्याला कामाचं आकर्षण नाही. तै शरीर भावना सती इंद्रिय विषय विसरते. जे सोहम भाव प्रतिती प्रकट होय. ज्याला आपल्या आतमध्ये फार मोठ्या आनंदाचा अनुभव आला ना तर तो बाहेर थोड्याशा आनंदाकरता कोणत्याही प्रकारची धावपळ करत नाही. सहजेच सुखाचे न्यापारे सुरवाडलेने अंतरे रचिला म्हणून बाहेरे पावलं न घाली. देशे काळे वेदानुवादा ज्या सुखाची न करवे मर्यादा त्या सुखाची सुखसंपदा मद्भक्त सदा भोगिती. सदैव आलं की नाही. किंवा ज्ञानोबांची आणखीन एक ओवी बघा, कैसे माझ्या गुणी धाले देश काळा ते विसरले कीर्तन सुखे सुखावले आपण पाची. कीर्तनाच्या सुखाने ते स्वतः संतुष्ट झाले. जो महात्मा आपल्या आनंदामध्ये रममाण झाला आहे तो विषयाच्या क्षुल्लक आनंदासाठी पंचविषयाच्या मागे धावू शकत नाही. हा ज्याला हे मिळालं नाही तो मात्र धावू शकतो. तैसे आपण पे नाही दिठे जया ते स्वसुखाचे सदा खराटे. तयाशीची विषय हे कोमटे आवडती. सामान्य पुरुषालाच हे आवडतात, यांना मात्र आवडत नाही. आणि म्हणून जो काम सर्वांना त्रस्त करतो त्या कामाचा असणारा मदोन्मत्तपणा त्याचं भेदन हे करतात. एक स्वजीवनासाठी सुद्धा करतात आणि साधकाच्या जीवनासाठी सुद्धा करतात. आता त्यांचं स्वतःचं जे जीवन आहे ते लोकसंग्रहासाठी असल्यामुळे संत आपल्या जीवनामध्ये शम म्हणजे मनाचा निग्रह आणि दम म्हणजे इंद्रियांचा निग्रह. लोकसंग्रहासाठी बरं त्यांना हे करण्याची आवश्यकता नाही. कारण जे स्वतः ज्ञानोबा म्हणतात बघा की जेव्हा जन्म झाला तेव्हाच फक्त त्यांनी मातृत्वाच्या शरीराचा स्पर्श केला आहे. जन्मतेनी प्रसंगे स्त्रीदेह शिवने अंगे तेथोन जन्म आगवे सोवळी कीजे. सगळा जन्म पुन्हा सोहळ्यातलाच आहे, शुद्धतेचा आहे. म्हणजे त्यांना या जीवनामध्ये
विकार कधी स्पर्शच करत नाही. पण लोकसंग्रह करावा, मागे येणाऱ्या साधकांनी कसं वागावं यासाठी ते तैसे संत जगी क्रिया करून दावी ती अंगी. म्हणून ते आपल्या जीवनामध्ये इंद्रियांना विषयापासून आवरणं, परमार्थाला प्रतिबंधक असणारे विषय त्यांना इंद्रियांपासून आवरणं याला म्हणतात दम. तेही करून दाखवतात. आणि भक्ती वैराग्य ज्ञान जी अभेद भक्ती वैराग्य अभेद भक्ती वैराग्य ज्ञान स्वये आचरुणे आपण स्वये आचरुणे आपण देखी लावावे इतर जन देखी लावावे इतर जन या नाव जाण लोकसंग्रह. वा या नाव जाण लोकसंग्रह. भक्ती असेल, ज्ञान असेल, वैराग्य असेल, हे याचं आचरण स्वतः करायचं आणि आचरण करून लोकांनाही किंवा साधकांना त्यात प्रवृत्त करायचं. याकरता इंद्रियाचा निग्रह, मनात असणाऱ्या वासनांचा निग्रह त्याला म्हणतात शम. या शमदम साधनाच्या द्वारे मदनाचा असणारा जो मद आहे त्याचं ते भेदन करतात. नाहीतर हे कठीणच आहे की नाही? हे कठीण आहे. यामध्ये भल्या भल्यांना सुद्धा त्रास होतो. यडका मदन तो केवळ पंचानन. मग त्यांनी कोणाकोणाला धडक मारली आहे? नाथमाराचं भारुड आपण बघून घ्या. धडक मारिली शंकरा, ब्रह्मदेवाला धडक मारली, सगळ्यांना तो धडक मारतो. नारदांनाही मारलेलीच आहे धडक. आता इथे सुद्धा त्यांची उणीव नाही सांगायच्या. उणीव सांगण्यात तात्पर्य नाही, सावध साधकांनी कसं राहावं हा त्यातला अर्थ घ्यायचा आहे. म्हणून शमदम मदन मदभेद. आणि पुढे आलंय दयार नव. आपण दयेचा सागर आहात, सागर. सामान्य पुरुषाची दया एका घरापुरती असते, तेव्हा त्याला मोह होतो. आणि ती दया जर व्यापक असेल तर तो संत पदाला प्राप्त होतो. एखादा मनुष्य माझी खूप तुमच्यावर दया आहे, कुणावर? कुटुंबापुरती, त्याला दया नाही म्हणत. ती दया नाही, मोह आहे तो मोह. पण जेव्हा दया व्यापक असते की नाही, ज्ञानोबा म्हणतात बघा, आता दया तेसी पूर्णचंद्रिका जैसी. पुढे निवविता न कळसी साने थोर तैसे दुःखिताचे शिनने हिरतास कनवपणे उत्तमाधम नेने विवंचुगा. हा उत्तम आहे, हा अधम आहे असा ते विचार करत नाही. किंवा नेनती राया रंका पाड धरू नेनती सानेया थोरा कडसणी करू एक सरे आनंदाचे आवारू होत जगा. आपण दयेचे समुद्र आहात. दुसऱ्याच्या दुःखाने दुःखी होणं दयाच आहे आणि दुसऱ्याच्या सुखाने सुखी होणं ही सुद्धा दयाच आहे. या दयेकरता आपल्याला एक 18व्या अध्यायातली परंपरा पाहता येईल. ज्ञानोबा म्हणतात की क्षीरसिंधूच्या परिसरामध्ये भगवान महादेवांनी शक्तीच्या कानामध्ये जे गुह्य तत्त्वज्ञान प्रतिपादन केलं ते कधी हे आम्हालाही सांगता येणार नाही. अर्थात ज्ञानाची परंपरा अनादी आहे. पण स्त्री स्वभाव आहे किंवा ऐकता ऐकता समाधीचा भाव प्राप्त झाला. ऐकत असताना एक डॉक्टर बाबा वाक्य सांगत असतात, पाठामध्ये जेव्हा आपण श्रवण करतो की नाही तेव्हा श्रोत्याला सुषुप्ती जशी प्रतिबंधक आहे तशी समाधीसुद्धा प्रतिबंधकच आहे. म्हणून पाठामध्ये झोप लागू नये हे जितकं महत्त्वाचं आहे, समाधी लागू नये हेही तितकंच महत्त्वाचं आहे. कारण त्याशिवाय पाठ चालणारच नाही. कारण श्रवणाचा आनंद आहे की नाही संवाद सुखाचा. समाधी काही सामान्य अवस्था नाही आहे, मोठीच अवस्था आहे. पण श्रवणासाठी सुद्धा ती उपयोगाची नाही. म्हणून तर भक्तराज अर्जुनाला समाधी लागू दिली नाही ना भगवान परमात्म्याने. पूर्ण ब्रह्म झाला पार्थ, पुढील साधा या कार्यार्थ मर्यादा श्रीकृष्णनाथ उल्लंघोनी दे. कितीतरी वेळा समाधी लागायची. अरे अर्जुना तुम्हाला काय विचारत होता? पुन्हा मागा आला. जो अर्जुन श्रीकृष्णी विरत होता तो प्रश्नावळीची कथा परतून या मागवता आणला की नाही देवाने, पुन्हा मागा आणला. म्हणजे समाधी सुद्धा महत्त्वाची नाही. जशी पार्वती मातेला समाधी लागली, आता हे दिव्य ज्ञान वाया जाऊ शकतं. भगवान महाविष्णूने मकरोदरी गुप्त राहून मच्छिंद्रनाथाच्या रूपाने ते ज्ञान ग्रहण केलं. मच्छिंद्रनाथाने बोध गोरक्षनाथाला प्रदान केला. तो बोध गहिनीनाथापर्यंत आला आणि गहिनीनाथाने निवृत्तीनाथांना सांगितलं की आतापर्यंत एक शिष्य एक गुरु हारुडला साच व्यवहारो तो मत प्राप्ती प्रकारो जाणावया. आतापर्यंत एक शिष्य एकच गुरु.
आता तो शिष्य गुरु झाला की त्याने पुन्हा एक शिष्य करायचा. एक शिष्य एक गुरु, जास्त कोणालाही सांगायचं नाही, अशी परंपरा आली. पण गहिनीनाथांनी निवृत्तीनाथांना सांगितलं की आता एक काम करा, जो बोध परंपरेनं आम्हाला प्राप्त झाला तो तुम्हाला आम्ही प्रदान करतो आहे. आणि हा बोध धारण करून कळी सगळ्या जीवांना ग्रस्त करण्यासाठी आला आहे. तर तुम्ही सर्व प्रकारे अत्यंत वेगामध्ये धाव घ्या. ना आदि गुरु शंकरा लागोनी शिष्य परंपरा, बोधाचा हा संसारा झाला जो अमते, तो हा तो घेऊन आघवा, कळीगिळी तया जीवा, सर्व प्रकारे धावा करिपा वेगी. मला पुढची ओवी घ्यायची आहे. आधीच तव तो कृपाळू, वरी गुरु आज्ञेचा बोलू, जाला जैसा वर्षा काळू खवळणे मेघा, मग आर्ताची निओरसे गीतार्थ ग्रंथ न मिशे, वर्षला शांतरसे तो हा ग्रंथ. अगोदर ऐका बरं, अगोदर वाटप आहे, पण एक शिष्य एक गुरु अशीच वाटप आहे. आणि नंतर मात्र वर्षाव आहे, वर्षाव. आणि वर्षाव एका जणासाठी नसतो, तो अनेक जणांसाठी असतो. चातकाची एक नवे, मेघ पाणी येसी धावे, तिथं चराचर आगवे निवाले जेवी. गहिनीनाथांनी प्रतिपादन केलं की आम्हाला जो बोध परंपरेनं प्राप्त झाला तो तुम्ही सेवन करा, ग्रहण करा. आणि कळी जीवाला ग्रस्त करण्यासाठी आला तर सर्व प्रकाराने वेगात धाव घ्या. ज्ञानोबा म्हणतात, अगोदरच माझे निवृत्तीनाथ महाराज कृपाळू दयार्णव. अगोदरच कृपाळू आहे. त्यांना अगोदरच इच्छा आहे की लोकांचा उद्धार करावा आणि लोकांचा उद्धार करावा, अशीच आज्ञा त्यांना त्यांच्या गुरूंनी प्रदान केली. म्हणजे अगोदरच आपल्याला एखाद्या कार्याची इच्छा असावी आणि गुरूंनी आपल्याला तेच सांगावं. एखाद्या विद्यार्थ्याला कीर्तन करायची हौस असावी आणि गुरुदेवाने सांगितलं माझी तब्येत बरी नाही, माझ्या जागेवर कीर्तन कर. काय आनंद आहे मग. अगोदरच कार्य करण्याची इच्छा आणि त्यात पुन्हा तशीच आज्ञा मिळाली. ज्ञानोबा म्हणतात, श्री गुरु निवृत्तीनाथ महाराज कृपाळू आणि कार्य तेच करावं आज्ञा मिळाली. मग कसा योग आला, वर्षा काळ यावा आणि त्यात पुन्हा मेघ दाटून यावे. मग जसा पावसाचा वर्षा होतो तसं आरताचे निओरसे गीतार्थ ग्रंथन मिशे, त्यांनीच वर्षाव केला आहे. वर्षाला शांतरसे तो हा ग्रंथ. आणि मग तुम्ही कोण आहात. ज्ञानोबा म्हणतात, मी चातक आहे. ते तर पुढा मी बापिया, मांडीला आरती आपुलिया, की यासाठी एवढी आणिलो यशा. या चातका करता एवढा मोठा वर्षाव झाला. वर्षाव केला निवृत्तीनाथांनी आणि यश दिला आहे मला. हे सद्गुरूंचं मोठ्या माणसाचं लक्षण आहे. कार्य आपण करायचं पण यश मात्र दुसऱ्यांना द्यायचं. म्हणून आपण दयार्णव आहात आणि निवृत्तीनाथांची दया आहे म्हणूनच आपल्याला ज्ञानेश्वरी प्राप्त झाली. म्हणून शमदम मदन मद भेद दयार्णव, आपण दया सागर आहात. म्हणूनच आपला जय जयकार असो. जय जय देव विशुद्ध अविद्योद्यानद बिरद शमदम मदन मद भेद दयार्णव. आणखीन काही विचार आहे उद्या पाहू. पुंडलिक वरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम मौली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. सद्गुरु जोग महाराज की जय. ज्ञानदेव